श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मागे लागलेले शुल्क कष्ट काही संपण्याचे नाव घेत नसून 2022मध्ये झालेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्यात सत्ता परिवर्तन झाले व सभासदांनी चेअरमन अभिजित पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हाती कारखान्याची सूत्र दिली. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेचे थकीत कर्ज व व्याज तसेच या साखर कारखान्याने 2022 व 2023च्या गळीत हंगामात राज्य सहकारी बँकेस प्रतिपोत्यामागे दिलेले टॅगिनची रक्कम भरली नाही. या कारणास्तव जानेवारी 2024मध्ये राज्य सहकारी बँकेचे प्रतिनिधी श्री घनवट यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पुढे विद्यमान संचालक मंडळ जामीन मंजूर झाला, परंतु श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची थकीत कर्ज त्यावरील व्याज याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरूच होती. काल 25 एप्रिल रोजी याबाबत राज्य सहकारी बँकेच्या अपिलावर सुनावणी पार पडली. तर आज राज्य सहकारी बँकेच्या प्रतिनिधींनी पोलिसांच्या मदत घेऊन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील 3 साखर गोडाऊन सील केले आहेत. करमाळ्याच्या सभेत बोलताना आमदार रोहित पवार यांनी याबाबतची माहिती दिली होती. तर आता चेअरमन अभिजित पाटील हे करमाळ्यातून थेट श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर दाखल झाले असून विचारणा केली असता पहा काय म्हणाले अभिजित पाटील. काय सांगाल आजच्या या घटनेमुळे? कारण आज इथं येऊन सील करून गेलेले गोडाऊन 25 तारखेला ऑर्डर झाली असं त्यांचं म्हणणं आहे. हो, खरं तर काय झालं की विठ्ठल कारखाना अडचणीत होता. सभासदांनी मतदान रुपये आशीर्वादाने निवडून दिलं आणि कारखाना चालू झाला. पहिल्या वर्षी 7,26,000 गाळप केलं. यावर्षी देखील 10,81,000 गाळप केलं. 10,85,000 पोती साखर बाहेर पडली. जवळजवळ 4 कोटीच्या आसपास 3,78,00,000 युनिट आपण लाईट एक्सपोर्ट केली. डिस्लरी सुरू आहे, अजून बगॅज आहे. आणि अशा स्थितीमध्ये जप्तीची कारवाई गेली 4 महिने सुरू आहे. आणि 2021मध्ये खरी सरपेशी सुरू झाली ती. त्याच्यावर कारखाना बंद होता. आम्ही आलो निवडून. मग त्यांना गेल्या 2 वर्षात 35 कोटी रुपये आम्ही बँकेच्या भरलेत. आत्ता स्टेच्या ऑर्डर होती, बँकेने कोर्टानं ऑर्डर केली होती. त्या कोर्टाच्या ऑर्डरनुसार स्थगिती होती. पण काल 25 तारखेला कोर्टापुढं होतो आणि कारखाना चालू होता इतके दिवस. म्हणून आम्ही बँकेला स्थगिती मागतो, कोर्टाला स्थगिती मागत होतो की जप्त होऊ नये, कारखाना सुरू आहे. परंतु काल बँकेने तिथं म्हणणं मांडलं की आता कारखाना बंद झाला आहे आणि त्या ठिकाणी ऊस गाळप संपलं आहे, गाळत हंगाम संपला आहे. त्यामुळे काल कोर्टाने स्थगिती उठवली आणि स्थगिती उठवल्यानंतर आम्हाला असं आणि कोर्टाने देखील सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. पण बँकेने डायरेक्ट येऊन, आम्ही आत्ता पवार साहेबांच्या सभेत होतो आणि इथं मात्र ही कारवाई गेली. त्यामुळं आता चिंतेची बाजू अशी आहे की गडाऊनमध्ये साखर आहे आणि काही शेतकऱ्यांची बिलं देणं बाकी आहे. त्यामुळं त्वरित निर्णय घेऊन बँकेशी आम्ही संपर्क साधतो आहे, वरिष्ठांशी संपर्क साधतो आहे, पवारसाहेबांशी बोललो आहे. आता सहकार मंत्र्यांशी पण संपर्क केला होता, परंतु ते दवाखान्यात असल्यामुळं आता सरकारमधल्या सगळ्यांशीच बोलावं लागणार आहे, कारण ते त्याशिवाय होणार नाही असं दिसतंय. म्हणजे अजितदादांशी असतील, फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, यांच्याशी देखील मी पवारसाहेबांना सांगेन की बोला आणि काहीतरी मार्ग काढून द्या. त्याशिवाय कारखाना हा या तालुक्याचा कणा आहे आणि तो वाचला पाहिजे, ह्यासाठी आम्ही भूमिका घेऊ. जानेवारी महिन्यामध्ये आपला राज्य सहकारी बँकेने नोटीस पाठवलेली होती. त्याच्यामध्ये थकीत कर्ज 2019 पूर्वीचं आणि त्यावरील व्याज यापोटी कारवाई आणि चालू गळीत हंगामातली म्हणजे मागील 22-23च्या गळीत हंगामातली रक्कम भरली नाही असाही त्यात उल्लेख केला होता. आता त्याबद्दल काय? आता 430 कोटी व्याजासहित आता MSC बँकेचं कर्ज आहे असं बँकेनं कळवलं आहे आम्हाला. परंतु हे सगळं कर्ज मी निवडून यायच्या आधीच आहे. आता ते व्याज आणि ते मुद्दल खूप वाढलं आहे. आता बँकेचं असं म्हणणं आहे 25% रक्कम भरल्याशिवाय आम्ही काय तुम्हाला ह्यात आम्ही मदत करू शकत नाही. मग आता 100-110 कोटी रुपये भरली आहे तर कारखान्याची बिलं शेतकरी कसं चालवायचा हे संकट आहेत. आता आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आहे, त्यातनं मार्ग काय निघतो आहे त्यातनं मार्ग काढून पुढं जाऊ. आता अचानक संकट आलं आहे, आपण देखील आता अचानक प्रश्न विचारत आहे, त्यामुळे मला त्यांच्याशी पण ते थोडं चर्चा करावं लागेल. एकीकडे इलेक्शन सुरू आहे आणि दबाव येतो असं वाटत नाही का? दबाव आता ते तर आपल्याला वेगळं काही सांगायची गरज नाही. परंतु काय की ही कारखाना 2021पासून ह्या अडचणीत 19ला कर्ज मिळालं, त्यानंतर ह्या अडचणीचे
सामोरे जातच होता. परंतु आम्ही त्या ठिकाणी थोडे पैसे भरून बँक काढून क्रशिंग करून शेतकऱ्याला 2 रुपये जास्त देता येतील ही भूमिका आमची होती. त्यातनं आम्हाला असं वाटत होतं की कारखाना चांगला चालवल्यानंतर हा शेतकऱ्याला इथल्या मदत होती आहे, 2 रुपये जास्त मिळतात, सहानुभूतीपूर्वक विचार करतील. परंतु तसं झाला आहे असं वाटत नाही. किती गोडाऊन सील केले जातात सर? आत्ता तर 3 सांगितलेत ज्यात साखर होती, ते 3 गोडाऊन आता सील झालेत. आता बाकीचे अधिकारी बसलेत, आता ते काय काय सील करतायत काय नाही. आत्ता करेक्ट आकडा माहीत नाही मला, पण लाखभर पोती असतील आता आयडिया नाही मला. नक्की माहिती घेऊन सांगतो, कारण करेक्ट आकडा सांगणं गरजेचं आहे. जुनं संचालक मंडळाने केले थकवलेलं कर्ज आहे त्याच्यावर कारवाई व्हावी असं आम्ही पोलीस स्टेशनला देखील FIR दिली होती. आम्ही कोर्टात देखील दाखल केलं की हे जुने कर्ज ह्यांनी भ्रष्टाचार केला आहे. थकवलं म्हणजे काय, तर ह्यातले पैसे घरी घेऊन गेलेत, त्यामुळं भ्रष्टाचार झाला आहे. तर त्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन त्यांच्याकडनं ती वसूल व्हावे आणि ते कारखान्यावर पडलेला बोजा कमी करावा अशी आम्ही वारंवार मागणी केली. परंतु सरकार त्या बाबतीत कुठली कारवाई करत नाही, कारण त्यांच्यातले काही लोक सरकारच्या बाजूने असल्यामुळं त्या गोष्टी होत आहेत. 8 वर्षानंतर जवळपास विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने 10 लाखाच्या पुढे गाळप केलंय. कारखाना अवसानीयात निघू लागलेला कारखाना चांगल्या पद्धतीने चालतोय. विठ्ठलच्या सभासदांमध्ये एक आनंदाचं वातावरण असतानाच त्या कारवाईनं थोडं काळजीत पडलाय परिवार. काय सांगाल तुम्ही, परिवाराला संदेश काय आहे? खरंच जसं तुम्ही म्हणला तसं 8 वर्ष नाही, जो 2012च्या पूर्वी नंतर पहिल्यांदाच 10 लाखपेक्षा जास्त गाळप झालं आहे मध्ये थोडं. आणि यावर्षी इतकं वातावरण आनंदी होतं की इतिहासामध्ये आपल्या भागात 3,000 रुपयाचा भाव विठ्ठल कारखान्यानं दिला. शेतकरी खुश होता. 11 लाख 10 लाख 81,000 म्हणजे 11 लाखाच्या आसपास गाळप केल्यामुळं शेतकऱ्याचा सगळा ऊस वेळेवर गेला, पैसे मिळत आहेत वेळेवर, सगळं चांगलं असताना अचानक हे झाल्यामुळं. परंतु मी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझ्या सर्व सभासद बांधवाला, विठ्ठल परिवारातील सर्व आमच्या सहकाऱ्यांना या एवढंच आव्हान करतो की काहीही झालं तरी कारखान्याला काही होऊ देणार नाही. वेळ पडली तर स्वतःला घाण ठेवेल, परंतु कारखान्याला काही होणार नाही याची आम्ही मात्र नक्की काळजी घेऊ. शेतकऱ्यांनी ज्या विश्वासानं मला निवडून दिले त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. भले काहीही मला त्यासाठी किंमत मोजावं लागली तरी मोजील, परंतु शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी सभासदाला कुठेही अडचणी देऊ देणार नाही.